नमस्कार मित्रांनो. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता 2443 कोटीचा मित्रांनो निधी हा मंजूर करण्यात आला आहे. मित्रांनो 40 तालुक्यांना हा निधी मिळणार आहे मित्रांनो. परंतु मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ते कोणत्या विभागातील 40 तालुके आणि त्या विभागाला किती निधी हा प्रत्येक विभागाला मिळाला आहे, ही संपूर्ण माहिती मित्रांनो आपण आता पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु मित्रांनो त्याआधी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, ते म्हणजे तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण असे नवनवीन व्हिडिओ आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना हा आल्या आहेत हे सर्वप्रथम आपण घेऊन येतो मित्रांनो. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे खरीप हंगाम 2023 मित्रांनो आता झाला. दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित असलेल्या शेतकऱ्यांसाठी मित्रांनो आता मदतीपोटी राज्य सरकारने 2443 कोटी 22,71,000चा निधी मित्रांनो आता मंजूर केलेला आहे. मित्रांनो या मंजुरीला शासनाने मान्यतासुद्धा दिली. आता या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2443 कोटी हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी मित्रांनो एक घोषणासुद्धा केली आहे. या 40 तालुक्यांना मिळणार मित्रांनो. त्यामध्ये तुमचा तालुका आहे का नाही हे तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये सांगा. यावर्षी मित्रांनो शेतकरी पहिलेच आसमानी प्लस सुलतानी संकटांना सामना देत आहे. शेतकऱ्यांना माहिती आपण यावर्षी खूप दुष्काळ मित्रांनो हा राज्यात पडलेला आहे. त्याचबरोबर आता तोंडाशी आलेल्या पिकांवर सुद्धा आता गारपीट आणि त्याने अवकाळी पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झाले. मग दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी मित्रांनो 2443 कोटी 22,71,000चा निधी आता वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबत शासनाचा निर्णय निर्गमित सुद्धा मित्रांनो करण्यात आलेला. दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हा निधी उपलब्ध होणार असल्याने या शेतकऱ्यांमध्ये मदत व दिलासा मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे मित्रांनो. तसेच या निर्णयामुळे राज्य शासनाचे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सुद्धा केली असल्याचे विश्वास मदत व पुनर्विभागाचे जे आपले मंत्री आहे मित्रांनो अनिल पाटील यांनी असा विश्वास सुद्धा व्यक्त केला मित्रांनो. पुढे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की राज्यातील 40 तालुक्यांमध्ये खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता मित्रांनो. या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना खातेदारांना कृषीविषयक मदती आणि निर्विष्ट अनुदान करण्यात आले मित्रांनो. त्यानुसार दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निर्विष्ट अनुदान वाटप करण्याकरता 33% अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत मित्रांनो डायरेक्ट थेट आता डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या माध्यमातून निधीतून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानाऐवजी तर मित्रांनो नुकसानीसाठी बघू शकता तुम्ही 2 हेक्टर ऐवजी आता 3 हेक्टरपर्यंत मर्यादा देण्यास मान्यता दिलेली आहे असे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री पाटील यांनी सांगितले मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण बघू की कोणकोणत्या विभागातील कोणकोणते तालुके ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. जर मित्रांनो आपण पहिल्या मंडळाचा विभागाचा विचार केला ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगरमधील आपण जर तालुके बघितले तर सोयगाव, भोकरदन, जालना, जाफराबाद, अंबड, मंठा, वटवाणी, धारूर, अंबाजोगाई, वाशी, लातूर, धाराशिव, लोहार या 13 तालुक्यांचा समावेश करण्यात आला मित्रांनो. ह्या लोकांसाठी 87,714 लाख कोटी एवढा निधी मित्रांनो मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो त्यानंतरचा विभाग म्हणजे तो म्हणजे अमरावती विभाग. अमरावती विभागातील मित्रांनो 2 तालुक्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे, तो म्हणजे बुलढाणा आणि लोणार. आणि ह्या तालुक्यासाठी मदत मित्रांनो 9,730 लाख कोटी. त्यानंतरचा विभाग आहे तो म्हणजे नाशिक विभाग. नाशिक विभागातील तालुके बघू मित्रांनो आपण आता मालेगाव, सिन्नर, येवला, सिंदखेडा, नंदुरबार आणि चाळीसगाव या 6 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आणि त्यांनी देण्याची रक्कम 53,659 कोटी एवढी रक्कम त्यांना देण्यात आली मित्रांनो. नंतरचा आणि शेवटचा विभाग तो म्हणजे मित्रांनो पुणे विभाग. पुणे विभागातील पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर, घोडनदी, इंदा, दौंड, इंदापूर, बार्शी, माळशिरस, साकोला, करमाळा, मांढा, वाई, खंडाळा, हातकणंगले, गडहिंग्लज, शिराळा, काडेगाव, खानापूर, विटा आणि मिराज या 18 तालुक्यांसाठी मित्रांनो 93,270 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला मित्रांनो. एका हंगामात एकच अतिवृष्टी, पूर यामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले असेल तर ही मदत मात्र मित्रांनो शेतकऱ्यांना मिळणार नाही. फक्त ही मदत एकदाच मिळते मित्रांनो. ही होती माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.